नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर देवकी निलेश राठोड, रे शिक्षण संस्थेच्या श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयाची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापार याचा अभ्यास करणार आहोत. आधुनिक काळात कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही जगातील इतर देशांपासून पूर्णपणे वेगळी राहू शकत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होण्याचे व विकसित होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिक क्रांती होय. शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण, बँकिंग या सर्वच क्षेत्रात तांत्रिक व संघटनात्मक प्रगती होऊन उत्पादनाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बाजारपेठेचा विस्तार होत गेला. सूक्ष्म श्रमविभागणी तत्त्व देशाप्रमाणे सर्व जगाच्या आर्थिक व्यवहाराचे मूलभूत तत्त्व बनले. विशेषीकरण आणि परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सूत्र बनले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होण्याचे प्रमुख कारण निसर्ग ठरला आहे, कारण निसर्गाने प्रत्येक देशाला वेगवेगळ्या देणग्या बहाल केल्या आहेत. उदाहरणार्थ, अरब राष्ट्रांना पेट्रोलचा साठा, झांबियात तांब्याच्या नाणी, तांब्याच्या खाणी इत्यादी नैसर्गिक अनुकूलतेच्या आधारावर प्रत्येक राष्ट्र विशिष्ट उद्योगधंद्यांवर श्रम व इतर साधनसंपत्ती केंद्रित करते व सर्व जगाच्या मर्यादित गरजा भागविण्याचा प्रयत्न करते. त्याच्या मोबदल्यात त्या राष्ट्राच्या इतर गरजा जगातील बाकीची राष्ट्रे पूर्ण करतात. 1850 नंतर आंतरराष्ट्रीय सहकार्याचे युग निर्माण झाले. 19व्या शतकातील अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले. आंतरराष्ट्रीय व्यापाराने सर्वच राष्ट्रांची प्रगती होईल आणि सर्व देशातील लोकांचे राहणीमान उंचावेल असे प्रतिपादन करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की आंतरविभागीय व्यापार म्हणजे नेमकं काय. एकाच देशाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री होते त्याला आंतरविभागीय किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हणतात. देशाच्या भौगोलिक सीमांनी मर्यादित असणाऱ्या प्रदेशात हा व्यापार होत असल्याने त्याला अंतर्गत व्यापार, इंग्रजीत त्याला इंटरनल ट्रेड असे म्हणतात. यात देशातील एका राज्यातील वस्तू अन्य राज्यांमध्ये नेऊन विकली जात असल्याने त्याला आंतरराज्य व्यापार असेही म्हणतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये साखर नेऊन विकणे किंवा गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये शेंगदाणे तेल आणून विकणे हा आंतरराज्य व्यापार होय. अंतर्गत व्यापारामुळे देशातील एका ठिकाणची वस्तू अन्य विभागात नेऊन विकल्यामुळे वस्तूचे विनिमय मूल्य वाढते. उदाहरणार्थ, कोकणातील नारळ हा नाशिकमध्ये नेऊन विकल्यास नारळाला चांगली किंमत मिळते. तसेच देशातील उपभोक्त्यांना विविध वस्तू आणि सेवांचा उपभोग घेता येतो. त्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होते. उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होऊन उत्पादनाचे प्रमाण वाढते. उत्पादकांना मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे लाभ मिळतात. उत्पादन प्रक्रियेत यांत्रिक साधनसामग्रीचा उपयोग वाढतो. त्यामुळे यांत्रिकीकरणाचे, आधुनिकीकरणाचे लाभ मिळतात. देशातील वाहतूक व दळणवळण, बँकिंग, पोस्ट व टेलिग्राम, टेलिफोन, बाजार व्यवस्था इत्यादींचा विकास होऊन सेवा क्षेत्रातील रोजगार संधी वाढतात. थोडक्यात, अंतर्गत व्यापाराला देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे नेमकं काय. देशाच्या सीमेपलीकडच्या विविध देशात होणारा व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय. यालाच विदेशी व्यापार किंवा फॉरेन ट्रेड किंवा बाह्य व्यापार, इंग्रजीत एक्सटर्नल ट्रेड असेही म्हणतात. या व्यापारात एका देशातील वस्तू दुसऱ्या देशात निर्यात केल्या जातात. तसेच देशात ज्या वस्तूंचे उत्पादन होत नाही अशा वस्तूंची आयातही केली जाते. म्हणून या व्यापाराला निर्यात आयात व्यापार
एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेड असेही म्हणतात. उदाहरणार्थ, भारतातून ज्यूटच्या वस्तूंची निर्यात इतर देशांना केली जाते, तर इंग्लंड, अमेरिका, जपान यासारख्या देशातून यंत्रसामग्रीची आयात केली जाते. तसेच भारतातून अरब राष्ट्रांना सेवांची निर्यात होते, तर अरब राष्ट्रातून खनिज तेलांची म्हणजे पेट्रोल, डिझेल इत्यादींची आयात होते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ व्यापारात सहभागी होणाऱ्या राष्ट्रांना मिळत असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या देशाला देशात उत्पादन न होणाऱ्या चहाचा उपभोग घेता येतो, तर इलेक्ट्रिकल वस्तू, वजनाने हलकी असणारी यंत्रसामग्री इत्यादींची जपानकडून आयात करून भारतीय नागरिकांना त्याचा उपभोग घेता येतो. अंतर्गत व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे क्षेत्र अधिक व्यापक बनते, म्हणूनच त्याला वैश्विक व्यापार, इंग्रजीत ग्लोबल ट्रेड असेही म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की अंतर्गत व्यापार म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये, एकाच देशाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री होते त्याला आंतरविभागीय व्यापार असे म्हटले जाते. तर देशाच्या सीमेपलीकडच्या विविध देशांमध्ये होणारा व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार, यालाच विदेशी व्यापार असेही म्हटलं जातं. बरं, हे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, काही फरक सुद्धा आहे. तर पहिल्यांदा आपण त्या दोन व्यापारांमध्ये म्हणजे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्यामध्ये नेमकं काय साम्य आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये पहिलं की दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाण होत असते. उदाहरणार्थ, कोल्हापूरचा गूळ हा कोलकाता येथील बाजारात नेऊन विकला जातो, तर कोलकाता येथील ज्यूट बनपासून बनवलेलं गोणपाट गुळाच्या खड्यांना वेष्टन म्हणून वापरण्यासाठी कोल्हापुरात खरेदी केले जाते. म्हणजेच या ठिकाणी गूळ देऊन गोणपाट मिळवणे हा साधा विनिमयाचा व्यवहार म्हणजे अंतर्गत व्यापार होय. भारतातून अरब राष्ट्रांना द्राक्षे, आंबे, चिकू, डाळिंब इत्यादी फळांची तसेच तंबाखू, तेलबिया इत्यादींची निर्यात होत आहे. तर भारतात लोखंड व पोलाद, अलोह धातू, रसायने, भांडवली उपकरणे, पेट्रोलियम वस्तू इत्यादींची आयात हंगेरी, पूर्व जर्मनी इत्यादी देशाकडून होत आहे. थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापारातही अप्रत्यक्षपणे वस्तू व सेवांची देवाणघेवाण होत असते. यानंतर दुसरा मुद्दा आहे की दोन्ही प्रकारचे व्यापार हे व्यक्ती आणि संस्थांकडून होत असतात. अंतर्गत व्यापारात स्वतः उत्पादक किंवा त्याचे संघ किंवा व्यापारी संस्था सहभागी झालेल्या असतात, तर त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारातही व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग होत असतो. असं असलं तरी अंतर्गत व्यापारात व्यक्तिगत व्यापाराचे प्रमाण अधिक आढळते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये राज्य व्यापार महामंडळ, ओपेक, जागतिक व्यापार संघटना यासारख्या संस्थांचा प्रभाव अधिक असतो. मुख्यतः दोन्ही व्यापार व्यक्ती व संस्थांद्वारे होत असतात. दोन्ही प्रकारचा व्यापार हा व्यापाराचा जो मूळ आधार आहे तो श्रम विभागणीचा तत्व हे आहे. म्हणजे ज्या विभागात एखाद्या वस्तूच्या उत्पादनाला आवश्यक असणारी नैसर्गिक परिस्थिती व अन्य घटक उपलब्ध असतात, त्या ठिकाणी त्या विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते, कारण त्या ठिकाणी त्या वस्तूंचा उत्पादन खर्च कमी असतो. त्यामुळे त्या ठिकाणी ती वस्तू उत्पादन करून इतरत्र नेऊन ती कमी किमतीला विकता येते. उदाहरणार्थ, कोकणात आंबे, काजू, नारळ यासारख्या फळांच्या उत्पादनाला, भाताच्या उत्पादनाला अनुकूल वातावरण आहे, म्हणून तेथे त्या वस्तूंचे उत्पादन कमी खर्चात होऊ शकते. या उलट इतर भागामध्ये गहू, ऊस, कापूस, द्राक्षे यासारख्या वस्तूंचा उत्पादनाचा खर्च कमी येऊ शकतो, म्हणून या वस्तूंचे उत्पादन घेऊन या वस्तू कोकणात नेऊन विकल्यास ते फायदेशीर ठरते. म्हणजेच प्रादेशिक श्रम विभागणी हे आंतरविभागीय व्यापाराचे मूळ कारण आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मूळ तत्व हे आंतरराष्ट्रीय श्रम विभागणी आहे. विशिष्ट राष्ट्राला ठराविक वस्तूंच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण असते, तसेच तेथे विशिष्ट घटकांची विपुलता असते.
त्या देशाने संबंधित वस्तूंचे उत्पादन केल्यास ते कमी खर्चात होते. त्या वस्तूंची जादा निर्मिती करून ती इतर देशांना निर्यात करता येते. या उलट ज्या वस्तूंचे उत्पादन करण्यास देशात प्रतिकूल परिस्थिती असते, उत्पादन घटकांची विपुलता नाही, अशा वस्तूंची आयात केल्यास दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ मिळतो. उदाहरणार्थ इराण, इराक, कुवेत व सौदी अरेबिया या तेल निर्यात करणाऱ्या देशांकडून भारत पेट्रोलियम वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात करत आहे. तर या देशात भारतीय संगणक तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर, वकील, इंजिनियर्स यांच्याकडून विविध सेवांचा पुरवठा होत आहे. दोन्ही प्रकारच्या व्यापारात नफा मिळविणे हे मुख्य उद्दिष्ट असते. अरबस्थानातील लोकांना तेथे फळांचे उत्पादन होत नसल्याने त्याचा उपभोग घेता येत नाही. म्हणून काही कोकणातून तेथे फळांची निर्यात होते असे नाही, तर तेथे फळांना चांगली किंमत मिळून उत्पादकांना भरपूर नफा मिळवता येतो. म्हणून हा आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. तसेच देशावर लोकांना तेथील तांदूळ पिकत नसल्याने त्याचा उपभोग घेता येत नाही. त्याचे दुःख होऊन देशावर नेऊन तांदूळ विकला जातो असे नाही, तर कोकणात उत्पादन होणाऱ्या तांदळाला देशावर अधिक किंमत मिळत असल्याने तांदूळ देशावर आणून विकला जातो व त्यावरून उत्पादकांना व विक्रेत्यांना भरपूर नफा मिळतो. म्हणजेच नफा मिळविणे हे आंतरविभागीय व्यापाराचे मुख्य उद्दिष्ट असते. जे दोन्ही आंतरविभागीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही प्रकारच्या व्यापारात नफा मिळविणे हे मुख्य उद्दिष्ट असते. दोन्ही प्रकारच्या व्यापारात विशेषीकरण व केंद्रीकरण झाल्याचे आढळते. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादनाचे केंद्रीकरण झाल्याचे आढळते, तर गुजरातमधील म्हैसाणा विभागात दूध उत्पादनाचे विशेषीकरण झाल्याचे दिसून येते. भारताच्या या दोन्ही राज्यात या वस्तूंचा होणारा व्यापार हा आंतरप्रादेशिक व्यापार होय. तर चीनमधील रेशमी वस्त्रांचे होणारे उत्पादन व जपानमधील चाकू, सुरे, कात्री, घड्याळे यासारख्या घरगुती वस्तूंचे होणारे उत्पादन यात केंद्रीकरण झाल्याचे आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रकारच्या व्यापारात वस्तूच्या उत्पादन खर्चाच्या विचाराला महत्त्वाचे स्थान आहे. ज्या ठिकाणी वस्तूचा उत्पादन खर्च कमीत कमी येतो तेथे त्या वस्तूंचे उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो. वस्तूच्या उत्पादन खर्चातील निरपेक्ष अथवा सापेक्ष फरक विचारात घेतला जातो. डेव्हिड रिकार्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो सिद्धांत मांडला त्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत असे म्हणतात. ओव्हलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडलेला आहे. त्याला घटक सुबत्तेचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत असेही म्हटले आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशात अथवा देशात एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची विपुलता असते. त्यामुळे हे घटक कमी किमतीत उपलब्ध होतात. म्हणून त्या वस्तूचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी कमी येतो. ज्या ठिकाणी वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो त्या ठिकाणी तिचे उत्पादन करण्यावर तो देश लक्ष केंद्रित करतो व त्या वस्तूची आपली गरज भागून उरलेली वस्तू इतरत्र नेऊन कमी किमतीला विकतो व त्याच्या मोबदल्यात ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी अनुकूलता नाही, ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च जास्त असतो अशा वस्तूंची आयात केली जाते. थोडक्यात दोन्ही प्रकारच्या व्यापारात वस्तू कमीत कमी खर्चात उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रकारच्या व्यापारात किंमत यंत्रणा महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यासाठी वस्तूची मागणी व पुरवठा विचारात घेतला जातो. वस्तूचे पैशात व्यक्त केलेले विनिमय मूल्य म्हणजे किंमत होय. ज्या ठिकाणी कमी किमतीत वस्तू मिळतात तेथून त्या खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. उदाहरणार्थ काश्मीरची सफरचंदे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, श्रीवर्धनची सुपारी ही इतर ठिकाणच्या वस्तूपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होतात. म्हणून हा आंतरप्रादेशिक व्यापार घडून येतो. अमेरिका, युरोपीय देश, जर्मनी, जपान यांच्याकडून कमी व्याजदराने भांडवल उपलब्ध होत असल्याने तेथील भांडवलाची आयात होते. दोन्ही प्रकारच्या व्यापारात आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जातो.
अंतर्गत व्यापारात विविध विभागातील व्यक्तीला व्यापारी अथवा व्यापारी संस्था या एकाच देशातील असल्याने त्यांच्यात सापेक्षतेने अधिक आर्थिक सहकार्य असते. आंतरराष्ट्रीय व्यापारही परस्पर सहकार्याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. अशा प्रकारच्या आर्थिक सहकार्यासाठी विभिन्न प्रकारच्या देशांमध्ये आर्थिक करार केले जातात व त्या करारांचे पालन व्यापारात सहभागी झालेल्या देशांनी केले तरच आंतरराष्ट्रीय व्यापार हा चालू राहू शकतो. थोडक्यात या दोन्ही प्रकारच्या व्यापारात बरेचसे साम्य असल्याने ओव्होलीन सारखे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, आंतरराष्ट्रीय व्यापार हा अंतर्गत व्यापाराचाच एक विशेष प्रकार आहे. यात मूलभूत फरक नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र अभ्यासाची व स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्रांनो, सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या मते आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापारात बरेच साम्य असले तरी दोन देशातील परिस्थिती ही वेगवेगळी असते. राजकीय भिन्नता, भौगोलिक व सामाजिक परिस्थितीत फरक असतो, चलनामध्ये फरक असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र अभ्यासाची आवश्यकता भासते. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार शर्ती, आंतरराष्ट्रीय व्यापारतोल आणि व्यवहारतोल, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेच्या सहकार्याबाबतचा दृष्टिकोन, आंतरराष्ट्रीय रोखता, आंतरराष्ट्रीय व्यापारी करार इत्यादींमुळे भिन्न आर्थिक प्रश्न उद्भवू शकतात. म्हणून आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीमध्ये मूलभूत फरक नसला तरी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रश्न स्वतंत्रपणे अभ्यासणे आवश्यक ठरते. अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे भेद किंवा फरक या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे उत्पादन घटकांच्या गतिशीलतेत फरक. सनातन अर्थतज्ज्ञांच्या मते अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीमध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता भासते. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी उत्पादक घटकाच्या गतिशीलतेतील फरकाचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या मते उत्पादनाचे घटक देशातल्या देशात गतिशील असतात. श्रमिक, भांडवल, संयोजक इत्यादी घटक एखाद्या देशातील भिन्न प्रदेशात जाण्यास सहज उत्सुक असतात. इतकेच नव्हे तर जादा उत्पन्न मिळत असेल तर त्या उत्पादन घटकात व्यावसायिक गतिशीलता अधिक असते. ते आपला व्यवसाय सोडून इतर व्यवसायात, आपला भूप्रदेश सोडून अन्य भूप्रदेशात जाण्यास तयार असतात, परंतु ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जाण्यास, परदेशात जाण्यास उत्सुक नसतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ते कमी गतिशील असतात. या गतिशीलतेत अभाव आढळतो. ॲडम स्मिथच्या मते वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात अवघड वाहतूक मनुष्याची असते. ॲडम स्मिथचे हे विधान श्रमिकांना एखाद्या देशाची सरहद ओलांडताना अधिक प्रकर्षाने जाणवते. उत्पादनाचा मजूर हा घटक भाषा, संस्कृती, परंपरा, कुटुंब, प्रेम, सामाजिक चालीरीती, धार्मिक बाबी, कायदेशीर निर्बंध इत्यादी कारणांमुळे गतिशील आढळत नाही. श्रमिक व भांडवल या घटकांच्या आंतरराष्ट्रीय हालचाली कमी राहतात. भांडवलाच्या बाबतीत परकीय सरकारचे धोरण, राजकीय अस्थिरता, धोक्याची शक्यता यामुळे भांडवलाच्या गतिशीलतेवर मर्यादा पडतात. देशातल्या देशात वेतन भिन्नता असते. उत्पादन घटकांच्या किमतीत भिन्नता असेल तर उत्पादन घटकांच्या हालचाली वेगाने घडून येतात. कमी उत्पन्न देणाऱ्या क्षेत्राकडून अधिक उत्पन्न देणाऱ्या क्षेत्राकडे उत्पादन घटकांचे स्थलांतर घडून येते. परंतु ज्यावेळेस हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचार केला जातो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही गोष्ट घडून येत नाही. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्या देशातील सरकारी धोरणे भिन्न असल्याने उत्पादन घटकांच्या गतिशीलतेत फरक पडतो. वेगवेगळ्या देशातील भाषा भिन्न असतात, चालीरीती वेगवेगळ्या असतात, व्यावसायिक कौशल्यात भिन्नता असते. कौटुंबिक बंधन सोडून श्रमिक राष्ट्रांच्या सीमा ओलांडण्यास उत्सुक नसतो. त्यामुळे एकाच घटकांना भिन्न देशात मिळणारे मोबदले भिन्न असतात. त्यामुळे एकाच वस्तूच्या उत्पादन खर्चात वेगवेगळ्या देशात फरक पडतो. वस्तूच्या किमती भिन्न राहतात. अशा स्थितीत उत्पादन घटकाऐवजी परकीय देश परकीय वस्तू पसंत करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वेगळा अभ्यास करणे गरजेचे आहे. फ्रेडरिक लिस्ट यांच्या मते देशांतर्गत व्यापार हा आमच्यामधील असतो तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा आम्ही आणि त्यांच्यामध्ये असतो.
उत्पादन घटकांच्या गतिशीलतेत फरकामुळे उत्पादन घटकांच्या मोबदल्यामध्ये फरक पडतो. त्यामुळे भिन्न देशातील एकाच वस्तूच्या किमतीमध्ये हा फरक होत असतो. त्यानंतर दुसरा फरक जो आहे तो म्हणजे नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीतील भेद. निरनिराळ्या देशातील साधनसामग्रीत फरक असतो. एखाद्या देशाला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक साधनसामग्रीची मुबलक देणगी लाभलेली असते. उदाहरणार्थ, एखाद्या देशातील भौगोलिक उंच पठारी प्रदेशामुळे भरपूर वादळी वारे उपलब्ध असेल तर तेथे कमी खर्चात मुबलक पवन ऊर्जा उपलब्ध होते. सागरी किनारा लाभलेल्या देशाला मासेमारी व अन्य सागरी उत्पादनाचा खर्च कमी येतो. तर ज्या देशात अशा नैसर्गिक साधनसामग्रीचे दुर्भिक्ष असते त्या देशाला संबंधित वस्तूच्या उत्पादनाला जास्त खर्च येऊन वस्तूची किंमत वाढते. या नैसर्गिक व भौगोलिक भिन्नतेमुळे निरनिराळ्या देशात विभिन्न वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण झाल्याचे दिसते. ही बाब विचारात घेऊन सनातन अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत स्वतंत्रपणे मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापार व अंतर्गत व्यापार यातला तिसरा जो फरक आहे तो फरक म्हणजे उत्पादन तंत्र आणि भांडवली साधनावरील फरक. भिन्न देशातील उत्पादन पद्धती व उत्पादनाचे तंत्र, भांडवली सामग्री भिन्न असल्याने एकाच वस्तूच्या दोन देशातील उत्पादन खर्चात फरक पडत असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची गरज भासते. फरक क्रमांक आहे 4. नियंत्रणे व निर्बंध. देशांतर्गत व्यापारावर फारशी नियंत्रणे नसतात, मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रत्येक देशातील सरकार अनेक प्रकारची नियंत्रणे व निर्बंधे लादीत असते. त्यासाठी प्रत्येक देशात आयात निर्यात धोरण भिन्न असते. आयात मालावर जकाती, आयात परवाना, आयात कोटा पद्धती असते इत्यादी प्रकारची नियंत्रणे व निर्बंध लादीत असते. देशांतर्गत रोजगार पातळी वाढविण्यासाठी सरकार नवीन उद्योगांना बाल्यावस्थेत संरक्षण देत असते. त्यासाठी परकीय मालावर जकाती आकारल्या जातात. निर्यात वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक प्रकारचे सहाय्य व कर सवलती दिल्या जातात. हॅबरलर यांच्या मते जकातीच्या भिंतीमुळेच आंतरराष्ट्रीय व अंतर्गत व्यापारामध्ये भेद निर्माण होतात. यानंतर मुद्दा क्रमांक आहे 5. सुरक्षितता. देशातल्या देशात कोणतीही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यात फारसा धोका नसतो, परंतु एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू पाठविताना जहाज बुडणे, आग लागणे इत्यादी कारणाने धोका निर्माण होण्याची शक्यता असते. प्रसंगी मालाचे पैसेही न मिळण्याची शक्यता असते. आंतरराष्ट्रीय व्यापारात असुरक्षितता जास्त असते. यासाठी या दोन्ही व्यापारामध्ये फरक पडतो. मुद्दा क्रमांक 6. सरकारी धोरण. देशांतर्गत व्यापाराचा विचार करताना कामगारांचे वेतन, त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती समान असतात. तसेच सरकारचे आर्थिक व करविषयक राजकीय धोरण सारखेच असते. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करता प्रत्येक राष्ट्रात या गोष्टी भिन्न भिन्न असतात. भिन्न राजकीय मतप्रवाह असतात. त्यामुळे दोन देशात तयार होणाऱ्या एकाच प्रकारच्या वस्तूंच्या उत्पादन खर्चात तफावत निर्माण झाल्याने वस्तूच्या किमतीत फरक पडतो. म्हणून अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये फरक निर्माण होतो. मुद्दा क्रमांक 7. उत्पादन खर्चातील फरक. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही व्यापारांमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत व्यापारामध्ये जर आपण त्याचा फरकाचा ज्यावेळेस विचार करतो, जसं एकाच देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती, साधनसंपत्ती याच्यामध्ये फरक आहे. त्याचप्रमाणे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक परिस्थिती, साधनसंपत्ती, श्रमिकांचा पुरवठा, त्यांची कार्यक्षमता, भौगोलिक परिस्थिती, हवामान, राजकीय परिस्थिती इत्यादी बाबी वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या असतात. कोठे भांडवल विपुल असते तर कोठे मजूर स्वस्त व मुबलक असतात. कुठे विशिष्ट नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असते. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये लोखंड व दगडी कोळसा, तर इराणमध्ये पेट्रोल, भारतामध्ये ज्यूट इत्यादी. ज्या देशात ज्या वस्तू विपुल असतात तेथे त्या वस्तूंचे उत्पादन करणे सोयीचे असते. उत्पादन खर्च कमी येतो. उत्पादन खर्चातील फरकामुळे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भिन्नता निर्माण होते. यानंतर मुद्दा क्रमांक 8. भिन्न बाजारपेठा.
सामान्यतः प्रत्येक देश म्हणजे एक स्वतंत्र बाजारपेठ असते. देशातील बाजारपेठ लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, भाषा, रूढी, परंपरा, वजनमापे या दृष्टीने समान असते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठा भिन्न असतात, कारण प्रत्येक देशातील लोकांच्या सवयी, आवडीनिवडी, उपभोगाच्या पद्धती या भिन्न असतात. या बाजारपेठेत जकाती आकारल्या जातात. मागणीचे स्वरूप भिन्न असते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बहुजिन्सीपणामुळे तो अंतर्गत व्यापारापेक्षा वेगळा असतो. अंतर्गत व्यापार हा समान वैशिष्ट्य असलेल्या एकाच राष्ट्रीय बाजारपेठेतील व्यापार असतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा भिन्न वैशिष्ट्य असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांच्या बाजारपेठेतील व्यापार असतो. यानंतर मुद्दा क्रमांक 9, सार्वभौम राज्यसंस्था. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या सार्वभौम राज्यसंस्था असतात. भिन्न राजकीय धोरणाने प्रत्येक देशाची आर्थिक धोरणे स्वतंत्र असतात, त्यामुळे दोन्ही व्यापारामध्ये हा फरक निर्माण होतो. यानंतर मुद्दा क्रमांक 10, भिन्न चलन पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच देशातील चलन पद्धती व चलनविषयक धोरणे यामध्ये फरक आढळतो. यासाठी दोन भिन्न राष्ट्रातील विनिमय दर निश्चित करणे, तो त्या पातळीवर टिकून ठेवणे अवघड असते. प्रत्येक राष्ट्राचे चलनविषयक धोरण स्वतंत्र असल्याने आंतरराष्ट्रीय खरेदी विक्रीच्या व्यवहारात गुंतागुंत निर्माण होते. विदेशी विनिमयाचे प्रश्न निर्माण होतात. अंतर्गत व्यापारात देशात स्वतंत्र सर्वत्र एकाच चलनाचा वापर केला जात असल्याने विनिमय दराचा प्रश्न निर्माण होत नाही. यानंतर मुद्दा क्रमांक 11, वाहतूक खर्चातील भेद. एकाच देशात वस्तूंचा व्यापार होताना वस्तूंच्या वाहतुकीचे अंतर कमी असल्याने वाहतुकीचा खर्च कमी येतो. या उलट आंतरराष्ट्रीय व्यापारात भौगोलिक अंतर अधिक असल्याने वस्तूंचा वाहतूक खर्च जास्त येतो. शिवाय अंतर्गत व्यापारात मालाची वाहतूक होताना मालाची नासधूस कमी होते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात ती अधिक होते. अंतर्गत व्यापारात वस्तूंची वाहतूक होताना सुरक्षितता अधिक असते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना सागरी चाचे, हवाई चाचे यांच्याकडून लूटमार होण्याचा धोका अधिक असतो. वाहतूक खर्चातील फरकामुळे नफ्याच्या दरात फरक पडतो, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता भासते. यानंतर याचा शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 12, राजकीय प्रणालीमध्ये भेद. एकाच देशात निरनिराळ्या भागात तसेच भिन्न प्रदेशात राजकीय व सामाजिक प्रणाली सारखीच असते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात यात भिन्नता असते. एका देशात राजकीय व सामाजिक प्रणाली एकाच प्रकारची असल्याने राष्ट्रीय एकात्मतेमुळे संपूर्ण देशाकरिता एकाच प्रकारचे व्यापारी धोरण, औद्योगिक धोरण व आर्थिक धोरण स्वीकारलेले असते. तेथे कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी या धोरणात फरक नसतो. मात्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रात या धोरणामध्ये फरक असतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारात करविषयक धोरण, चलनविषयक धोरण भिन्न असून त्यात आंतरराष्ट्रीय रोखता, व्यापारी करार, सामायिक बाजारपेठा यांचे प्रश्न निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातून व्यवहार तोलाची समस्या निर्माण होते. व्यवहार तोलातील तूट भरून काढण्यासाठी विविध उपायांची अंमलबजावणी करावी लागते. अशा रीतीने या दोन्ही व्यापारात मूलभूत फरक असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वेगवेगळ्या सिद्धांताची गरज आहे, असे सनातनी अर्थशास्त्रज्ञ मानत. तथापि बर्टिल ओहोलिन यासारखे अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय व्यापार व अंतर्गत व्यापार यात भेद करत नाहीत. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार हा अंतर्गत व्यापाराचा एक भाग आहे, कारण विशेषीकरण हे या दोन्ही व्यापारांचे मूलभूत तत्व आहे. असे बरेच साम्य असले तरीही आंतरराष्ट्रीय व्यापारात निर्माण होणारे व्यापारतोल, व्यवहारतोल, वित्त व्यवस्थेबाबत सहकार्य, व्यापारी करार, आंतरराष्ट्रीय रोखता, विनिमय दर, भिन्न आर्थिक व राजकीय धोरणे यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे अनिवार्य ठरते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापार याचा अभ्यास केला. यामध्ये आंतरविभागीय व्यापार म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य
अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार यामधील फरक याचा सविस्तरपणे अभ्यास केला. अपेक्षा आहे आपणास हा टॉपिक निश्चितपणे कळाला असेल. धन्यवाद.